आता आपल्याला पाहायचं आहे कॅरेक्टर डेटा टाइप. कॅर डेटा टाइप इन सी प्रोग्रामिंग. कॅरेक्टर डेटा टाइप काय असतो, कशासाठी यूज केला जातो ते आपल्याला पाहायचं. कॅरेक्टर डेटा टाइप हा टू स्टोअर सिंगल कॅरेक्टर. सिंगल कॅरेक्टरला स्टोअर करण्यासाठी आपण कॅरेक्टर डेटा टाइपचा यूज करतो. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. कॅर डेटा टाइप कॅरच घ्यावा लागेल आपल्याला. काय एक सिंगल कॅरेक्टर स्टोअर करायचं. व्हेरिएबलचं नाव घेतो CH, त्याच्यामध्ये काहीतरी स्टोअर करायचं आहे. काय स्टोअर करावं लागेल, पण सिंगल कॅरेक्टर स्टोअर करायचं ए. आणि जे कॅरेक्टर स्टोअर करतो ते सिंगल कोट मध्येच पाहिजे, शेवटला सेमीकोलन. हे काय बरं, कॅर हा डेटा टाइप आहे. CH काय आहे, व्हेरिएबल आहे. म्हणजे ए स्टोअर केलंय ती व्हॅल्यू आहे. आता मेमरीमध्ये एक ब्लॉक तयार होईल CH नावाचा, त्याचं नाव असेल CH, आणि त्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर केली आपण, ए स्टोअर केलंय. पण ए ह्या ब्लॉक मध्ये स्टोअर नाही होणार आहे, ए ची ASCII व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. आता ए ची ASCII व्हॅल्यू आहे 65, ती अशी 65 व्हॅल्यू 65 व्हॅल्यू CH मध्ये स्टोअर होईल. म्हणजे जरी आपण कॅरेक्टर स्टोअर करतो, इथं असाइन करतो, पण इंटरनली काय होतं, ASCII व्हॅल्यूच स्टोअर होती. समजलं? जरी आपण कॅरेक्टर मध्ये सिंगल कॅरेक्टर स्टोअर केलं, पण त्याची ASCII व्हॅल्यूच त्या ब्लॉक मध्ये स्टोअर होती. ते एक लक्षात ठेव. आता तर ह्याची साईज किती आहे, मेमरी साईज 1 बाईट. किती आहे साईज, 1 बाईट. नंतर त्याची रेंज किती आहे, रेंज -128 टू +127 ही त्याची रेंज आहे. फॉर्मॅट स्पेसिफायर काय असतो, फॉर्मॅट स्पेसिफायर %d जर लिहिलं तर ASCII व्हॅल्यू प्रिंट होते. जर %c लिहिलं तर व्हॅल्यू प्रिंट होते, म्हणजे कॅरेक्टर प्रिंट होतं. दोन आहेत फॉर्मॅट स्पेसिफायर, एक %d लिहिलं तर ASCII व्हॅल्यू, %c लिहिलं तर कॅरेक्टर ॲज इट इज प्रिंट होतं. आता आपल्याला पाहायचं आहे ASCII टेबल काय असतं. आपण इंटरनेटवरही ASCII टेबल बघू शकता, पण आपण एक मेन व्हॅल्यू ASCII टेबलच्या पाहू. इथं असं असतं, इथं डेसिमल व्हॅल्यू असतात ASCII टेबल मध्ये, आणि इथं कॅरेक्टर असतं. डेसिमल व्हॅल्यू 0 ला नल आहे, 32 ला जर पाहितलं तर पेस आहे. त्यानंतर कॅपिटल A 60, इथं 65 कॅपिटल A ची आहे. तसेच Z पर्यंत 66 कोणाची असेल, कॅपिटल B ची, तशीच 90 ची कॅपिटल Z आहे. स्मॉल A to Z 97 स्मॉल A ची आहे, ती कुठपर्यंत जाते, 122 स्मॉल Z ची. मेन आहे पेजची 32 आहे, 65 ते 90 कॅपिटल A to Z ची आहे. स्मॉल A to Z ची 97 ते 122 आहे. त्यानंतर आपले 0 to 9 नंबर राहिले, 0 to 9 त्याच्या 48 to 57.
नंबरची किती आहे 0 to 9 48 to 57. मेन एवढाच ASCII व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. त्यानंतर आता एक आपण प्रोग्राम करू. आपल्या सी प्रोग्रामची प्रत्येक प्रोग्राम ची सुरुवात हॅश इन्क्लूड stdio.h नीच होते. त्यानंतर आपण मेन फंक्शन लिहितो फाइंड मेन. काय करायचं आपल्याला, एक कॅरेक्टर डेटा टाइप घ्यायचा आहे कॅर, एक व्हेरिएबल घेतोय आणि त्याच्यात काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करतो, एक सिंगल कॅरेक्टर हेच स्टोअर केलंय. त्यानंतर त्याला प्रिंट करायचंय. प्रिंट करण्यासाठी printf नावाचं फंक्शन आहे. इथं कॅरेक्टर लिहितो, हा एक मेसेज दिलाय काहीतरी %c. इथं %c फॉर्मॅट स्पेसिफायर यूज केलंय. कशाला प्रिंट करायचंय, ch ला. त्यानंतर अजून सेम टू सेम अशीच लाईन लिहितो. आता ASCII व्हॅल्यू जर प्रिंट करायची असेल आपल्याला, त्यावेळेस ASCII व्हॅल्यू %d, जेव्हा %d हा फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करतो त्यावेळेस ASCII व्हॅल्यू प्रिंट होती ch. सेम आहे, chच प्रिंट केलंय, पण काय इथं फॉर्मॅट स्पेसिफायर %c यूज केलाय, तर इथं %d यूज केलाय. काय प्रोग्राम आपला एक्झिक्युशन स्टार्ट होईल फाइंड मेन पासून. त्यानंतर पहिल्या लाईन मध्ये काय बरं, आपल्या कॅरेक्टर डेटा टाइप तो ch एक व्हेरिएबल दिले आणि त्याच्यामध्ये a स्टोअर केले. पण मेमरी मध्ये काय होईल बरं, एक ब्लॉक तयार होईल ch नावाचा आणि त्याच्यामध्ये 65 स्टोअर होईल. 65च का बरं, हे का नाही झालं, तर इंटरनली ते काय होतं ASCII व्हॅल्यूवर स्टोअर होतात. त्यानंतर नेक्स्ट लाईनला प्रिंट करायचंय कॅरेक्टर %c दिलं तर ch ची व्हॅल्यू किती येणार आहे, कॅरेक्टर येणार आहे, तर कॅरेक्टर a इथं प्रिंट होईल. त्यानंतर इथे ASCII आणि %d, ASCII ॲज इट इज मेसेज प्रिंट होईल. त्यानंतर %d लिहिलंय म्हणून ASCII व्हॅल्यू येईल. ASCII व्हॅल्यू किती आहे 65. एवढाच फरक आहे फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करण्यात. %c जर केलं तर कॅरेक्टर येणार आहे आणि %d केलं तर ASCII व्हॅल्यू येणार.